नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटर, माढा, सोलापूर, आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या चॅनलच्या द्वारे आपल्याला डिटेल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्या डोअर स्टेप पर्यंत मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे लेटेस्ट अपडेट ऑफ नीट एक्झामिनेशन। खरं तर आता सध्याच्या मितीला ऑफिशियली वेबसाईटवरती कसल्याही प्रकारचं अपडेट आलेलं नाहीये, पण तरी सुद्धा त्या संदर्भातला एक जनरल ग्रॉस आयडिया आपण तुम्हाला सांगण्यासाठी आलोय। तो म्हणजे सेंटर सिटी स्लिप आपल्याला कधी मिळेल आणि ऍडमिट कार्ड कधी मिळेल, या संदर्भातला बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांमध्ये क्युरियोसिटी आलेली आहे। बऱ्याच वेळा तुम्हाला सर्वांना माहित आहे की 3 मे 2026 रोजी दुपारी 2:05 पर्यंत एक्झाम आहे। तर त्याच्यासाठी सेंटर सिटी आपल्याला जे काही एक्झाम सेंटर दिलेले आहे त्या चॉईस मधील पहिलं किंवा दुसरं, मेजॉरिटी मुलींसाठी पहिलं सेंटर मात्र कंपल्सरी मिळतं आणि नाहीतर मग दुसरं सेंटर तरी मिळू शकतं, परंतु मुलांना मात्र पहिलं किंवा दुसरं मिळू शकतं। बऱ्यापैकी आजपर्यंत पहिलेच सेंटर मिळालेले मी तर पाहिलेले आहेत। यासाठी सिटी स्लिप आपल्याला मिळत असते। 3 मेच्या अगोदर दरम्यान 10 ते 12 दिवस आपण पकडून चालू, त्या ठिकाणी आपल्याला सेंटर सिटी एक्झाम सेंटर सिटी स्लिप आपल्याला अगोदर मिळत असते। म्हणजे तुम्ही कोणत्या राज्यामध्ये, उदाहरणार्थ आपण दिलेले राज्य आहे ते कोणतं राज्य आहे आणि त्यांच्यामधलं सेंटर कोणतं आहे, म्हणजे केंद्र, परीक्षा केंद्र तुमचं नीट साठीचं कोणतं आहे हे आपल्याला कळणार नाही, परंतु ते सेंटरचं सिटी आपल्याला लक्षात येईल। म्हणजे तुम्हाला लातूरमध्येच एक्झाम होणार आहे, कोणत्या सेंटरमध्ये होणार आहे हे आपल्याला माहित नाही होणार, परंतु आपल्याला अगोदर जे काही सिटी स्लिप आहे आपल्याला सिटी मात्र आपल्याला माहित होईल। म्हणजे उदाहरणार्थ आपण दिल्लीमध्ये आहे किंवा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा हैदराबादमध्ये या ठिकाणी शहरात आहे एवढं आपल्याला लक्षात येऊ शकतं। म्हणजे जेणेकरून आपल्या सर्वांना अगोदर एक 2-5 दिवस तिथे जाऊन प्रिपरेशनला थांबता येऊ शकणार आहे। त्यामुळे आपल्याला सेंटर सिटी स्लिप, एक्झाम सेंटर सिटी स्लिप आपल्याला 20 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत आपल्याकडे येऊ शकते। म्हणजे खरं तर लेटेस्ट अपडेट NTA वेबसाईटवरती काही आलेलं नाही, परंतु आजपर्यंतच्या अनुभवानुसार आपण म्हणतो किंवा 3 मेच्या अगोदर म्हणजे जवळपास 20 ते 25च्या आसपास आपल्याला सेंटर सिटी स्लिप मिळू शकणार आहे। ऍडमिट कार्ड कधी मिळेल? ऍडमिट कार्ड 27 पासून ते 30 तारखेपर्यंत आपल्याला ऍडमिट कार्ड मिळू शकते। ऍडमिट कार्ड प्रिपरेशन सुद्धा आपल्याला करावं लागतं। ऍडमिट कार्ड साठी आपल्याला एक मोठा पासपोर्ट साईज फोटो, छोटा पासपोर्ट साईज फोटो आणि मोठा पोस्टकार्ड साईज फोटो सुद्धा लागणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 10 हाताच्या बोटांचे ठसे काढायचे आहेत, सही करायचे आहेत, एक प्रकारची सही तुम्हाला तिथं करायची आहे। ऍडमिट कार्ड कसं तयार करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्वांमध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला एकंदरीत दरम्यान 20 ते 25 तारखेच्या दरम्यान कधीही आपल्याला सेंटर सिटी म्हणजे एक्झाम सेंटर सिटी कोणतं आहे ते आपल्याला कळू शकणार आहे। दरम्यान यासाठी जे काही ड्रेस कोड काय आहे त्या संदर्भात मी सगळ्या गोष्टी सांगल्या। मेटल किंवा कोणत्याही प्रकारचं पॅक अशा प्रकारचे कपडे नसले पाहिजे। लूज टी शर्ट आणि साधा पायजमा, नाईट पायजमा सुद्धा असला तरी चालू शकतो। सॉक्स शूज वगैरे चालत नाही। या संदर्भात मी तुम्हाला डिटेल सांगितले, परंतु परीक्षेच्या अगोदर त्या गोष्टी मी तुम्हाला त्यावेळी सांगणार आहे। दुसरी गोष्ट, सेंटरमध्ये एंट्री कधी असते या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला ऍडमिट कार्डवरती सर्व डिटेल दिलेलं असते। ऍडमिट कार्डवरती सर्व इन्फॉर्मेशन एक पानभर देऊन दिलेली असते, ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। दरम्यान जर समजा 3 मे रोजी 2 वाजता पासून परीक्षा चालू होत असेल तर तुम्हाला सेंटरमध्ये एंट्री तुम्हाला 11 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत दिली जाते। म्हणजे एकंदरीत तुम्हाला 1:30 वाजेच्या पुढे म्हणजे 1:30 पुढे तुम्हाला सेंटरमध्ये एंट्री दिली जात नाही, हे लक्षात ठेवा। त्यामुळे एक्झाम मध्ये काही खूप नियम असतात, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर ड्रेस कोड सुद्धा असतो, जो ड्रेस कोड कोणता असला पाहिजे तो पण मी तुम्हाला सांगणार आहे। एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगोदर सेंटर सिटीची स्लिप येईल, म्हणजे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आहे हे आपल्याला कळेल 20 ते 25 तारखेच्या आसपास, आणि ऍडमिट कार्ड 27 ते 30 तारखेच्या आसपास आहे। ऍडमिट कार्ड आपल्याला स्वतःला बनवावं लागतं, त्याच्यावरती तुमच्या 5-10 हाताचे बोटाचे ठसे पण काढावे लागतात, सही पण तुम्हाला इथे करावं लागते, एक फोटो तिथं घेऊन जावा लागतो आणि इथं सुद्धा मोठा पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्टकार्ड साईज फोटो लागणार आहे। एकंदरीत जो काही
नीट एक्झाम 2026च्या संदर्भामध्ये आपण सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केले. ऍडमिट कार्ड कधी येईल या संदर्भात आपण एक प्रेडिक्शन मांडण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये ज्यांना यायचंय त्यांना सुद्धा तुम्ही येऊ शकता. त्यामध्ये सर्व प्रकारचे फोन्स आहे, अपडेट्स आहेत, लिखित स्वरूपात मेसेज आहे, PDF स्वरूपामध्ये मेसेज आहे. जे अपडेट प्रत्येक स्वरूपाची PDF असेल, तुमच्या एका दिवसभरातले तुमच्या कॅटेगरीची फी स्ट्रक्चर, डॉक्युमेंटेशन आणि रोजच्या रोज सगळा अपडेट वर्षभर चालणारा, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देशामध्ये डिटेल्समध्ये देणारा एकमेव काउन्सिलिंग सेंटर म्हणजे करिअर मेकिंग गायडन्स आहे. तर तुम्ही यासाठी येण्यासाठी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्या जे बोर्डवरती दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवलं तर आम्ही तुम्हाला 100% डिटेल्स पाठवेल. त्याच्यामध्ये पेमेंट भरून तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये येऊ शकता. NRI कोटा, मॅनेजमेंट कोटा, ओपन स्टेट्स कोटा, इतर राज्यामधले MBBS ऍडमिशन्स किंवा निगोशिएशन फी मधील, मॅनेजमेंट मधील फीचे असेल किंवा IQ कोट्यामधील, ओपन स्टेट कोट्यामधील ऍडमिशनचं सुद्धा गायडन्स होतं आणि ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त स्वरूपामध्ये आपल्या माध्यमातून होत असतं. बऱ्याच वेळा एक प्रश्न तुमच्या समोर असतो, तो म्हणजे आपण राहतो कुठे आणि आमच्याकडे काउन्सिलिंग कसं लावायचं. तर खरं पाहता कसल्याही प्रकारचं अंतराचं किंवा ऑफिसचा काही संबंध नसतो. ऑनलाईन स्वरूपामध्ये सर्व गोष्टी होऊ शकतात. एव्हरीथिंग तुम्हाला प्रत्येक गोष्ट ऑनलाईन मिळू शकते, ऑफलाईन रित्या सुद्धा तुम्ही भेटू शकता. एवढंच या निमित्तानं म्हणून आजचा हा व्हिडिओ संपूया. हा व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या असतील तर ते प्रश्नाची मालिका तुम्ही खाली मांडू शकता की जेणेकरून त्या प्रश्नावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी समर्पित करून आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.